मनामध्ये भीती आहे कशी एक्झाम हे का होईल, पण टेन्शन घ्यायचं नाही. अभ्यास झालाय तर नक्की आपल्याला यश प्राप्त होईल. तर बघा 26 तारीखला म्हणजे आजच्या तारीखला शिफ्ट 1ला जे प्रश्न TCS ने विचारलेले आहेत ते तुमच्यापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. तर मी दुसऱ्यांकडून ही इन्फॉर्मेशन घेतली आहे आणि ज्यांचा एक्झाम झाली आहे त्यांच्याकडून. तर मैत्रिणो, तर ज्यांची 27 तारीखला आणि 2 मार्चला ज्यांची एक्झाम आहे त्यांसाठी हे प्रश्न त्यांच्या कामात येणार आहे. आणि शेवटीला मी स्क्रीनशॉट सुद्धा जे मी टॉपिक IMP आहे जे प्रश्न विचारले आहेत तेच मी स्क्रीनशॉट घेतले आहे. तर तुम्ही शेवटीला स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या अभ्यासामध्ये उपयोगी पडू शकतात. तर चला, मी तुम्हाला जे टॉपिक TCS ने विचारलेले आहेत ते तुम्हाला मी शेअर करत आहे. आणि हा मैत्रिणो, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडेल ना तर लाईक करा, कमेंट्स करा आणि जे नवीन असाल ना ते सबस्क्राइब करायला विसरू नका. चला, मी तुम्हाला जे 26 सप्टेंबरला पहिल्या शिफ्टमध्ये जे प्रश्न विचारले आहेत ते तुम्हाला मी शेअर करत आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण अधिनियम, महिला व बाल विकास जीवनसत्व, महिला बाल विकास सेवा योजना म्हणजे महिला बाल विकास सेवा योजनेने माहीम याच्यावर यांची योजना विचारली होती. म्हणजे त्याच्यामध्ये स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे ते विचारण्यात आले होते. ग्राम बाल विकास केंद्र योजनेचे कायदे विचारले होते. निराधार गांधी योजना पेन्शन रक्कम विचारले होते. एकात्मिक बाल विकास योजना विचारले होते. कौटुंबिक हिंसाचारवर भी विचारले होते. हुंडा प्रतिबंधक अधिनियम, सामूहिक शुभमंगलम योजना, प्रधानमंत्री किमान कौशल्य कार्यक्रम, CDPO चे कार्य, पूरक पोषण आहार लाभार्थी कोण कोण आहेत ते विचारले होते. म्हणजे कोणत्या व्यक्तीला कोणते लाभार्थी त्याबद्दल विचारले होते. आणि THR कोण वाटते. अंगणवाडी 125 ते 200 मिळून एक प्रकल्प 2005. कौटुंबिक हिंसाचार. हे प्रश्न सगळे तांत्रिक घटकावर विचारले होते. तर आता सामान्य विज्ञानवर आपण बघूया. आता बघा, माझा कॅमेरा व्यवस्थित म्हणजे दिसत नव्हता, मग मी हातात शूट करून तुम्हाला मी दाखवत आहे. तर सामान्य विज्ञानमध्ये बघा, चालू घडामोडी 2023 ते 24 आणि 25. तर 2025 चे 1-2 प्रश्न विचारले होते, पण 2023 आणि 24चेच फक्त जास्तीत जास्त विचारण्यात आलेले आहे. आणि भूगोल, महाराष्ट्रातील हवामान बद्दल विचारण्यात आले होते. धरणे, लोकसंख्या, 1857च्या उठा विचारले होते. पिके कोणते आहेत आणि नद्यावर वारंवार नद्यावर 2 प्रश्न विचारण्यात येत असतो. आणि संगणकावर कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीमच्या बद्दल विचारण्यात आला होता. विंडो आणि कीज. आणि जो GK आहे करंट अफेअर मध्ये, तर मुंबई भिक्षा कायदा, अपराध म्हणजे मुंबई शिक्षा कायद्यावर कोणती शिक्षा करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ किती असतो. नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहे. राष्ट्रीय सद्भावना दिवस कोणत्या दिवशी येत असतो. भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण आहेत. आणि इंग्लिशवर बघा, इंग्लिश पॅसेजवर 5 क्वेश्चन विचारलेले आहे. अँथोनिम्स आणि सिनोनिम्सवर 1 प्रश्न. पॅराजम्बल, इरल, इनकरेक्ट स्पेलिंग, सेंटेन्स आणि डिग्री आणि क्लॉजेस, हे इंग्लिशवर इतके प्रश्न विचारण्यात आले आहे. हे टॉपिक आपल्याला करणं गरजेचे आहे. आणि मराठीवर सुद्धा बघा, आता मी मराठी शेअर करत आहे. तर मराठीवर सुद्धा उतारावर 5 प्रश्न. समानार्थी शब्द, मिश्र वाक्य, समास, अलंकार, उद्देश विस्तार, विद्ये विस्तार आणि विभक्ती, हे सुद्धा विचारण्यात आले. गणितावर बघा, रेल्वे कार्ड, काम, वेग, सरळ रूप, नंबर मालिका, अक्षर मालिका, नातेसंबंध, पाण्याची टाकी, लसावी, मसावी म्हणजे मसावी ना आली पण लसावी काढण्यात आलेली आहे. आणि संख्या मालिका, अपूर्णांक, वयवारी आणि सरासरी, हा इतके टॉपिक जास्तीत जास्त बुद्धिमत्तावर विचारण्यात आलेले आहे आणि कमीत कमी गणितावर. तर आपल्याला बुद्धिमत्तावर जास्त फोकस करायचा आहे. बघा, CLI म्हणजे काय, तर याची काय डेफिनेशन विचारलेली आहे. CLI म्हणजे काय होते. कमांड लाईन इंटरफेस होते.
टास्क बार कुठे असतो, तर डेस्कटॉपच्या खालच्या बाजूला असतो. कंट्रोल अलर्ट सिस्टम कोणता आहे, तर मॉडिफायर पीजे हे विचारण्यात आले आहे. आणि बाल हक्क संरक्षण अधिनियम 2012, पोस्को कायदा कोणत्या वर्षी करण्यात येतो आणि त्याच्यावर पोक्स कायद्याची शिक्षा किती वर्ष देण्यात येतो, तर 10 वर्ष देण्यात येतो. समुद्र किनाऱ्याची लांबी किती असतो, 720 लांबी असतो. आणि आरोग्य आणि पोषणचा पहिला टप्पा 6व्या पोषण पंधरवाडा, सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 योजना, शालेय पोषण आहार योजना 6 ते 8वी पर्यंत हे कोणत्या वर्षी आहार योजना देण्यात येतो, ते हे सगळं मी पॉइंट सगळे हे लिहून घेतलेले आहे. आणि हे सगळे डिटेल सगळ्या गोष्टी लिहून मी तुम्हाला शेअर केलेल्या आहेत. म्हणजे कसं आहे असतो, जसं 2 मार्चला आणि 27 तारीखला जर एक्झाम आहे, त्यासाठी हे तुम्हालाही सुद्धा उपयोगी पडणार आहे आणि मला सुद्धा. तर मला असं वाटलं का माझ्यामुळे माझ्या मैत्रिणींना सुद्धा फायदा होईल, तर हे मला तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरिता मी हे व्हिडिओ बनवलेले आहेत. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडेल ना मैत्रिणींनो, तर लाईक करा, कमेंट्स करा आणि गरजू व्यक्तींना शेअर करा. ज्यांनी अंगणवाडी मुख्य सेविकासाठी फॉर्म भरलेला आहे आणि ज्यांची एक्झाम 27 आणि 2 मार्चला आहे ना, तर त्यांना हे उपयोगी पडणार आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत.